एक महत्त्वाची बातमी आहे. बातमी समोर येते मराठवाड्यातील सरकारी दवाखान्यात पुरवण्यात आलेली 2 औषधं बनावट असल्याचं अन्न औषध प्रशासनाच्या तपासणीत सिद्ध झालंय. मराठवाड्यातल्या सरकारी रुग्णालयाला पुरवठा केलेल्या बनावट औषधांच्या नमुन्यांचा अहवाल समोर आलाय. त्यात धाराशिव आणि संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाला पुरवलेली दोन्ही औषधं बनावट असल्याचं तपासणीत समोर आलंय. हे औषध विशाल एंटरप्राइजेस नावाच्या पुरवठादारानं पुरवलं होतं. अन्न आणि औषध प्रशासन आता जया एंटरप्राइजेस आणि विशाल एंटरप्राइजेस या 2 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करणार आहे. धाराशिव जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मॉक्सिमॉड 250 या औषधाचा नमुना शासकीय विश्लेषक यांनी बनावट घोषित केलेला आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातून घेतलेला नमुना फिरेक्झिम 200 हा देखील बनावट घोषित झालेला आहे. या दोन्ही औषधाबाबत पुढील तपास सुरू असून शिल्लक असलेला जो साठा आहे तो जप्त करण्याची कारवाई घेऊन त्याच्यानंतर FIR दाखल करण्यात येत आहे.